सुखदेव भुजबळ, राहणार नवी मुंबई. मी माझ्या मुलासाठी स्नेह सायदे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तर त्याला हरण्याचं ऑपरेशन असे डॉक्टर नंदिता सक्सेना यांनी मला सांगितले होते. तेव्हा मग मी 24/12/2024 रोजी स्नेह सायदे हॉस्पिटलमध्ये माझ्या बच्चूला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्याच्या नंतर 24/12/2024 रोजी मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला आलो तेव्हा मला लगेच क्विक सर्व्हिस भेटली. जनरल वॉर्ड लगेच मला भेटला. अर्ध्या तासात माझ्या मुलाचं ऍडमिशन ओके झालं. त्यानंतर 24/12/2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता हॉस्पिटलचं टायमिंग ठरलं होतं. त्यानुसार मग माझ्या मुलाला 6 वाजता ओटी मध्ये व्यवस्थित नेण्यात आलं. मामा लोकांनी परत मावशी लोकांनी त्याची व्यवस्थित केअर करत हॉस्पिटलमध्ये त्याला ओटी मध्ये शिफ्ट केलं. शिफ्ट केल्याच्या नंतर त्याचं ऑपरेशन डॉक्टर नंदिता सक्सेना यांनी व्यवस्थित प्रकारे पूर्ण झाले आणि नंतर मग त्याला एक 7-8 वाजता त्याला ओटी मधून बाहेर करून माझा बच्चू जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आला. जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केल्याच्या नंतर माझ्या बच्चूला काही प्रॉब्लेम नाही झाला. व्यवस्थितपणे तो हसत खेळत होता. हॉस्पिटल पण चांगलं आहे. हॉस्पिटलचं स्टाफ, नर्स लोक, मामा लोक, परत जे स्टाफ जे लोक आहे, बिल काउंटिंग, ऍडमिशन स्टाफ, परत जे सिक्युरिटी वगैरे हे खूप हेल्प करतात. प्रत्येक मध्ये जायचं असेल कुठं काही सांगायचं तर लगेच सांगतात. उद्धट वर्तवणूक नाही, काही नाही, असे कोणत्याही प्रकारचं उद्धट वर्तवणूक नाही.